नमस्कार, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. दम है तेरा जेल में कितना, देख लिया है देख लिया है. दम है कितना घमंड में तेरा, देख लिया है देख लिया है. दम है कितना लाठी में तेरा, देख लिया है देख लिया है. अशा अत्यंत जोशपूर्ण घोषणा एक मुलगी देत होती आणि सगळेजण साथ देत होते. नवी दिल्लीतल्या जंतर मंतरवर आणि अन्य ठिकाणी अशा प्रकारची गाणी घोषणा यांचा गजर सुरू होता आणि सुरू आहे. 20, 22, 25, 30 वर्षांच्या मुलं एकत्र येऊन अजूनही तिथे घोषणा देत आहेत. सरकारला जाब विचारत आहेत. सरकारच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा देत आहेत. या सगळ्याचं नेतृत्व अभिजित दिपके करतोय आणि त्याचे सहकारी करतायत. आणि कुठेही त्यांची हिंमत कमी झालेली नाही, कुठेही निर्धार कमी झालेला नाहीये. उलट प्रतिसाद वाढतोय, गर्दी वाढते, नवी दिल्लीला येणाऱ्यांची गर्दी वाढते. आज मी एका हिंदी चॅनेलवरती एका बाईंची मुलाखत छोटीशी पाहिली. त्या मराठी बाई होत्या, महिला होत्या, 60च्या पुढच्या होत्या आणि एकट्या नागपूरहून रेल्वेने आलेल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर 2 मुली होत्या. त्यांना विचारण्यात आलं की ह्या कोण आहेत. त्या म्हणाल्या या माझ्या मुली आहेत. माझ्या मुली म्हणजे मी जन्म दिलेल्या मुली नाहीत, तर मी यांना मुलींसारखं मानते आणि हे सगळी माझी मुलं आहेत आणि त्यांच्या भवितव्यासाठी मी इथे आलेले आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये यांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत आणि त्याच्याशिवाय माघार घेता कामा नये असं त्या म्हणाल्या. असंख्य लोकांची हीच मागणी आहे. अभिजितची ही मागणी आहे. अभिजितचं आज कदाचित डोकं दुखतंय किंवा प्रकृती ठीक नाहीये, त्याला काही त्रास आहेत आणि तो म्हणाला की सगळे त्रास असले तरी सुद्धा मी झुंजतोय, मी लढणार आहे आणि मी लढतोय. मीच नव्हे तर अन्य देखील. अभिजितनी आपल्या प्रकृतीचा कुठल्याही प्रकारचा बाऊ केला नाही, प्रदर्शन मांडलेलं नाहीये, पण तो जिद्दीने लढतोय. त्याच्याबरोबर त्याच्या सहकारी लढतायत, हे महत्वाचं आहे. आणि आज राहुल गांधी यांची देखील पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीवरचा फोकस हटवता कामा नये असं म्हटलं. पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्हाला काल फरफटत नेलं, तुम्हाला लागलं, मी डोळ्याखाली त्यांच्या जखम झाली, कुठे आणखीन जखम झालेली आहे. ते म्हणाले की अशा कितीही जखमा झाल्या तरी फोकस आपला त्या मुलांच्या प्रश्नावरती असला पाहिजे. माझ्या प्रकृतीची काळजी करू नका आणि मी असे अनेक हल्ले पचवायला तयार, मी त्याचा इश्यूच करणार नाही असं त्यांनी अधोरेखित केलं. म्हणजे राहुल गांधी स्वतःचा एक मोठेपणा करतायत, स्वतःची इमेज मोठी करतात असं बिलकुल नाहीये. नाही ते आरोप करण्याचं कारण आहे. माझं म्हणणं आहे की अन्य नेते आणि राहुल गांधी यांच्यात फरक आहे. तुम्ही भले काही म्हणा, राहुल गांधींना प्रसिद्धीचं, सत्तेचं आकर्षण नाहीये. त्यांचा लढा जो आहे तो या देशाची विभागणी करण्याचा जी पद्धत चालली आहे, हिंदू मुस्लिम करून, या देशाला संकुचित करून आणि या देशामध्ये विद्यार्थ्यांचे आणि सगळ्या सर्वहारा वर्गाचे प्रश्न डावलून फक्त विशिष्ट उद्योगपतींची धन करणं आणि त्यासाठी व्यवस्था राबवणं, याच्यावर त्यांचा हल्लाबोल आहे आणि तो हल्लाबोल चालूच राहणार आहे. एकीकडे अभिजित लढतोय, दुसरीकडे राहुल गांधी लढतायत आणि राहुल गांधी आणि अभिजित एकत्र यावेत की येऊ नये हा प्रश्न नाही. मूळ प्रश्न काय आहे की शिक्षण व्यवस्था जी भ्रष्ट आहे ती सुधारली जाते की नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करेल. एकत्र आले तर आनंद आहे, पण स्वतंत्र लढले तरी आनंद आहे. परिस्थितीमध्येच काय होईल, परिस्थितीमध्ये उत्तर दडलेलं असतं. प्रत्येक प्रश्नाची ताबडतोब आपल्याला उत्तर मिळत नाही. त्यामुळे अभिजित विरुद्ध राहुल गांधी अशा प्रकारची लढाई लढवून उपयोग नाही. आज सोनम वांगचुक यांनी सांगितलं की म्हणजे चर्चा करायला त्यांची एक प्रकारे तयारी आहे. लोकांची मागणी आहे
जे.पी. नड्डा त्यांना भेटून गेले आणि कुठल्याही परिस्थितीत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, मग चर्चा करू, असं संसदेमध्ये काँग्रेस सदस्य आणि अन्य सदस्यांनी मागणी केली. पण काही जणांचं, काही विरोधी पक्ष यांचं म्हणणं आहे की आपण चर्चा करू म्हणून. पण विद्यार्थ्यांची मागणी आणि काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेसचं म्हणणं काय आहे की राहुल गांधींचं, की विद्यार्थ्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. पहिली मागणी त्यांची आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि तो झालाच पाहिजे. मग त्यांचा राजीनामा झाला तर पुढे त्यामुळे काही परिस्थिती सुधारणार आहे का, असा एक लबाड प्रश्न विचारला जातो. आजवर भारतीय जनता पक्षाने किती जणांचे राजीनामे मागितले होते मंत्र्यांचे, ते राजीनामे झाल्यानंतर युपीएच्या सरकारमध्ये असतील किंवा काँग्रेसच्या सरकारमध्ये ते राजीनामे झाल्यानंतर सगळा कारभार सुधारला होता असं भारतीय जनता पक्षाला वाटलं का? आपण राजीनामा मागायचा म्हणून आपला राजीनामा मागितला तर ते चालणार नाही, हा काय प्रकार? विद्यार्थ्यांशी बोलायला बाहेर येऊन, अरे संसदेबाहेर या, घराबाहेर येऊन बोला ना विद्यार्थ्यांशी, विरोधी पक्षांशी बोला. मन की बात तुम्ही करता, परीक्षा पे चर्चा करता, मग ही बात करायला तुमची काय हरकत आहे? तुम्हाला कसली घमेंड आहे? म्हणजे पंतप्रधानांना, केंद्रीय गृहमंत्र्यांना कसली घमेंड आहे? विद्यार्थी म्हणतात धर्मेंद्र प्रधान यांना हाकला. पण धर्मेंद्र प्रधान हे गेले 2021 पासून या खात्याचे मंत्री आहेत, तरी देखील वारंवार 150 पेक्षा जास्त वेळा परीक्षा फुटी झाले, पेपर फुटी झालेले आहेत. आणि राहुल गांधींनी आज सांगितलं की एकही कन्व्हिक्शन झाली नाही. त्यांचं दुसरं म्हणणं असं होतं, जे प्रेझेंटेशन केलं, की शिक्षण खात्याचं जे बजेट आहे 1,04,000 कोटी किंवा काय, आणि विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थ्यांचा जो खर्च आहे या परीक्षांचा तो 1,34 कोटी वगैरे काहीतरी आहे. म्हणजे या एकूण जे टोटल बजेट शिक्षणावरच्या, हे बजेट हे कमी आहे, या त्यापेक्षा जास्त खर्च या परीक्षांसाठी होते. आणि यापैकी अनेक लोक हे गोरगरीब वर्ग आहे, पैसे थोडी बचत करून आपल्या पगारातनं, आपल्या उत्पन्नातनं आई वडील मुलांचा हा खर्च करतात. आणि जर पेपर फुटी झाली तर हा सगळा खर्च वाया जातो, पुन्हा परीक्षा द्यावी लागते आणि हा खर्च सोसवत नाही. याबाबत काय करणार तुम्ही? आणि हा लाठीमार का झाला? लाठीमारचं कारण काय? काय प्रोव्होकेशन होतं की इतका लाठीमार तुम्ही केलेला आहे? त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याची अकाउंटेबिलिटी फिक्स केली पाहिजे. अमित शहांना याचं उत्तर दिलं पाहिजे. त्यांनी दिल्लीमध्ये दंगली झाल्या त्यावेळी अमित शहानी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली का? नाही घेतली. मणिपूर पेटलं होतं, त्याची जबाबदारी मोदी शहानी घेतली का? घेतली नाही त्यांनी. पण आज मोदी असं म्हणतायत की पेपर फुटी हे घोर पाप आहे, तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. आता याच्या संबंधी एकावरही, आता या नीटच्या संबंधी नाही, त्याच्या अगोदर ज्या पेपर फुटी झाले कोणालाही शिक्षा झाली नाही, एकालाही. आणि आता तुम्ही चिंता व्यक्त करताय? सरकारने केवळ चिंता व्यक्त करायची का? आणि खूप प्रेशर आल्यानंतर ही कारवाई सुरू झालेली हे लक्षात घ्या. ज्याप्रमाणे मंदिरातल्या देणगी चोरी प्रकरणी बोंबाबोंब झाल्यानंतर हालचाल सुरू झाली, त्याच्या अगोदर हालचाल सुरू झाली नाही. आणि माझ्याकडे मोदींचा व्हिडिओ आहे की मनमोहन सिंग हे एवढा भ्रष्टाचार होतो आहे, ते पंतप्रधान असताना ते काय करत आहेत? ते काही करत नाहीयेत. आणि होऊच कसं शकते त्यांच्या डोळ्याखालून? आणि ते म्हणतात की मला याची कल्पना नाही, असं कसं आहे शक्य आहे? ते त्यांचीच जबाबदारी आहे असं मोदी म्हणत होते तेव्हा. पण तो भ्रष्टाचार 2Gचा काही सिद्ध झालं नाही, सगळा बनाव होता, खोटे आरोप होते, हे सिद्ध झाले. आणि मग मनमोहन सिंग यांना तुम्ही उत्तरदायी मानता, मग आज कोणाला जबाबदार मानायचं? हे मोदींनी सांगावं. व्हिडिओ उपलब्ध आहेत मोदींचे मुख्यमंत्री असतानाच. अनेकांवर ते अनेक प्रकारचे आरोप करत होते ते, आणि ताबडतोब ऍक्शन, कारवाई झाली पाहिजे असं म्हणतो. मग आता तुम्ही आरोप करता तेव्हा मनमोहन सिंगांनी राजीनामा द्यावा,
अन्य मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, घरी जावं. आणि तुमच्या बाबत काय? मग धर्मेंद्र प्रधान यांना पुन्हा पुन्हा परीक्षेत घोटाळे झाले, ती अकार्यक्षमता त्यांची नव्हे का? आत्ता नाही, अगोदरच त्यांना हाकलून द्यायला पाहिजे होतं, काढून टाकायला पाहिजे होतं त्यांना. काय अशी मजबुरी आहे की तुम्ही त्यांना काढत नाही? काय इगो आहे तुमचा हा? कशामुळे तुम्हाला एवढी घमेंड आलेली आहे सत्तेची, की तुम्ही मागणी केली तर मी ऐकणारच नाही असं? राहुल गांधींना हे का करावं लागलं? त्याचं ते नाटक होतं म्हणे राहुल गांधींचं. राहुल गांधींचं म्हणणं काय, की आम्ही संसदेमध्ये सांगत होतो की यांचा राजीनामा घ्या आणि चर्चा करा. सरकार काय म्हणतात की चर्चेला तयार. अरे राजीनामा त्यांचा घ्या असं म्हणतोय ना विरोधी पक्ष, पण तुमची तयारी नाही. आणि आता विरोधी पक्षामध्ये फाटाफूट कशी होईल याचा प्रयत्न चाललाय. सोनम वांगचुक यांना थोडीशी भूमिका मवाळ करायला सांगितलं जातंय आणि मग त्या पद्धतीने सोनम वांगचुकांना थोडंसं बाजूला करायचं किंवा त्यांना उपोषण आपलं मागे घ्यायला लावायचं. राहुल गांधी आणि अन्य पक्ष जे आहेत त्यांच्याबरोबरचे विरोधी त्याच्यामध्ये फाटाफूट घडवून आणायची आणि मग राहुल गांधींना टार्गेट करायचं, अशी ही सगळी स्ट्रॅटेजी आहे. राहुल गांधींनी का आंदोलन केलं निवासस्थानाबाहेर पंतप्रधानांच्या ठिय्या आंदोलन? ते यासाठी की संसदेमध्ये त्यांच्या पद्धतीने म्हणजे त्यांची मागणी मान्य केली जात नव्हती, प्रधानांचा राजीनामा होत नव्हता आणि चर्चेला सरकार प्रथम तयार नव्हतं, मग तयार झालं. पण धर्मेंद्र प्रधानांची हकालपट्टी व्हावी ही मागणी होती, ती ऐकली नाही. आणि मग त्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर यायला लागलं, कारण पंतप्रधान काही बोलत नाही त्याच्याबद्दल. त्यामुळे राहुल गांधींनी ही पत्रकार परिषद घेतली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राहुल गांधी पत्रकारांशी बोलतात, कुठलेही प्रश्न घेतात. त्यांना आज पत्रकार सुद्धा, आज मी तुम्हाला सांगतो, त्यांचा जो नेहमीचा पवित्र असतो की सरकारच्या गोटातून हे प्रश्न त्यांना विचारला, असं अनेकदा सांगितलं जातं. पण आज मात्र राहुल गांधींना लोकांनी ज्या पत्रकारांनी विचारले प्रश्न ते बिचकत थोडं दबकत विचारले. कारण राहुल गांधी हे अस्सल आणि खरे आहेत आणि हे त्यांनी आंदोलन करून दाखवले की विरोधी पक्षनेता कसा असायला, कसा हिंमतवान असायला पाहिजे हे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्यांनी सांगितलं की या माझ्या म्हणजे मी तिथे आंदोलन का केलं, मला खर्चटलं याचा संबंध नाही. फोकस विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती असला पाहिजे आणि याचं उत्तर अमित शहानी सुद्धा द्यायला पाहिजे आणि पंतप्रधानांनी माफी मागितली पाहिजे. जे झालं ते झालं, चुका झाल्या आमच्याकडनं, लाठ्या मारल्या आम्ही. मग पोलिसांनी मोठ्या प्रमाणात लाठीमार केला. काही व्हॅनमधनं, पोलिसांच्या ॲम्ब्युलन्समधनं, व्हॅनमधनं दगड आणण्यात आले होते. आंदोलकांमध्ये काही लोक घुसवण्यात आले होते. काही परिवारातले लोक हे देखील लाठ्या घेऊन पोलिसांच्या समक्ष जणू काही ते पोलीस आहेत असं करून लाठ्या चालवत होते. अशा अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. महिलांच्या शी कशा प्रकारे अत्यंत गलिच्छ वर्तन केलं लाठ्या घेऊन हेही लोकांनी बघितलंय. डोक्यात लाठ्या घातल्या, छातीवर लाठ्या मारल्या. आणि हिंदूंनी तर असा रिपोर्ट दिलेला आहे की ज्या पेलेट गन्सनी हे काय म्हटलं त्याचा वापर करण्यात आला, ते फोटोही दाखवण्यात आलेत. सरकारने याचा इन्कार केलाय, पण हिंदूने हा रिपोर्ट छापलेला आहे. आता काही ठिकाणी काही पत्रकारांना सुद्धा जमावानी मारहाण केली असेल. जाब विचारणं वेगळं आणि मारहाण करणं असं मी एक व्हिडिओ पाहिला, ते योग्य नाही. जमावातल्या काही जणांनी दगडफेक केली असेल, तेही योग्य नाही. अशा घटना घडतात म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे योग्य आहे, त्याचं कोण समर्थन करतं. पण त्याचाच बागुलबुवा करून, त्याचं भांडवल करून मूळ प्रश्नाकडनं लक्ष वेधणं, दुसरीकडे भरकटवणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. राहुल गांधींनी एक चांगले मुद्दे मांडले ते असे. त्यांचं म्हणणं असेल की उत्पादन क्षेत्र जे आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, त्याच्यामध्ये काही जॉब्स नाही, ते वाढतच नाहीये. त्यांनी आकडेवारी दिली, मी आकडेवारी देतो की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आपल्या सगळ्या GDPच्या 16% आहे. तो 25% जाईल
2022 पर्यंत असं अगोदरच सांगितलं होतं, काहीच गेलं नाही, 16% अडकलाय. AI मुळे तेही जॉब्स कमी झालेले आहेत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये. स्मॉल स्केल मधले सुद्धा MSME सेक्टरमधले जॉब्स कमी झालेले आहेत. आणि दुसरीकडे बड्या उद्योगपतींना सगळी कंत्राटं देऊन छोट्या मध्यम उद्योजकांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. नोकऱ्या कुठे आहेत? नोकऱ्या तयार कशा होणार? त्यात तुम्ही शिक्षण पद्धतीची धुळदाण उडवतायत. हे राहुल गांधींनी उपस्थित केलेले कळीचे प्रश्न आहेत. शिक्षणावरती अधिक खर्च केला पाहिजे. शिक्षणातला गैरव्यवहार, भ्रष्टाचार हे संपूर्ण त्याची थांबवला पाहिजे. हे प्रश्न आहेत, हे कळीचे प्रश्न आहेत. आणि विद्यार्थ्यांना कसा रोजगार मिळेल, म्हणजे शिक्षण असं असलं पाहिजे की त्याच्यातनं रोजगार मिळेल त्यांना. आणि कसाही रोजगार नाही, म्हणजे आपल्याकडे MA BA MA किंवा PhD झालेली मुलं सुद्धा रिक्षा चालवतात असं नाही. त्यांनी जे शिक्षण घेतलं आहे त्याच्या गुणवत्तेचा विचार करून चांगल्या प्रकारचा जॉब त्याला मिळाला पाहिजे. यासाठी सरकारची काय स्ट्रॅटेजी आहे? तर सरकारची स्ट्रॅटेजी असेल की कोणी म्हटलं की जॉब नाही तर खोटी आकडेवारी सादर करायची, खोटा प्रचार करायचा आणि जॉब झालेले आहेत निर्माण असं सांगायचं. ही या सरकारची पद्धत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की डिस्ट्रॅक्शन पॉलिसी. मूळ प्रश्नाकडनं मग दुसरे आरोप करायचे आणि काँग्रेसकडे न्यायचं, किंवा कोणी समजा ठाकरेंनी आरोप केले तर ठाकरेंच्या काही भानगड काही ते बाहेर काढायचे. राज ठाकरेंनी काही आरोप केले तर त्यांना काय, त्यांना कोण विचारते असं म्हणायचं. तर त्यांनी मूळ जे काही प्रश्न उपस्थित केले त्याबद्दल बोलायचं. ही स्ट्रॅटेजी आहे. आता उदय सामंत काय म्हणाले, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री, ते असं म्हणाले की या लाठीमार झाला त्याला विरोधक जबाबदार आहे, काँग्रेस जबाबदार आहेत. मग काय बोलायचं काय, काय म्हणायचं? काँग्रेसनी मोदीजींच्या घराबाहेर आंदोलन केलं. काही मोदीजींना कुठल्याही प्रकारचा काही खतरा नव्हता. हे सगळे चांगले खासदार होते, सगळे तिथे जबाबदार नेते होते आणि नाईलाजाने ते तिथे गेले. मला सांगा, सोनिया गांधींच्या घरावर निर्भयाच्या वेळी घरावरती झुंडीने लोक गेले होते, तेव्हा त्यांच्या सिक्युरिटीला खतरा नव्हता. संसदेबाहेर मी तुम्हाला सांगितलं की 1965-66 साली जेव्हा हिंदुत्ववाद्यांनी, या हिंदू बुवांनी, साधूंनी मोर्चा नेऊन घेराव घातला होता, त्यावेळी तेव्हाच्या गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा संसद भारतीय खतरे में नव्हती. हा प्रश्न विचारला पाहिजे. तेव्हा आज गोष्ट अशी की धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचा राजीनामा दिलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र परिवर्तन आणलं पाहिजे. हा खरा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की रोजगार कमी वगैरे हे राहुल गांधींनी सांगितलंच आहे. पण मला असं म्हणायचं आहे की बघा, आता ज्या अनेक क्लासवाले आहेत त्यापैकी काही क्लासवाल्यांना अटक झाली, मग त्यांचा संबंध विरोधी पक्षांशी कसा आहे असं प्रतिआरोप करणं, किंवा आज काँग्रेसच्या कार्यालयासमोरच आंदोलन करणं, हा काय प्रकार आहे? सत्तेमध्ये कोण आहे? भारतीय जनता पक्ष आहे. काँग्रेसच्या कार्यालयासमोर तुम्ही आंदोलन का करता? राहुल गांधींना टार्गेट का करता? राहुल गांधींचं विरोधी पक्ष नेते म्हणून कर्तव्य आहे ते बजावत आहे. ते कुठल्याही प्रकारचा आतताईपणा करत नाहीत, कुठल्याही प्रकारे हिंसाचाराला उत्तेजन देत नाहीयेत. ते गांधीवादी मार्गाने आंदोलन करतात. तेव्हा या उलट म्हणजे त्यांनी सोशल मीडियावरचे फोटोही दाखवले आज. त्याचे काही अपवाद जे असेल, काही ठिकाणी दगडफेक झाली असेल, त्याचं कोणी समर्थन करत नाही. अभिजित दिपकेनी समर्थन केलं नाही त्याचं, राहुल गांधींनी समर्थन केलं नाहीये, कोणी समर्थन करत नाही. तो इश्यू का करताय तुम्ही मुळात? आणि त्यामुळे मूळ प्रश्नांना उत्तर दिलं पाहिजे. आणि केवळ पोलिसांची वर्षण किंवा सरकारी प्रचारावरती विश्वास ठेवता कामा नये, ही खरी गोष्ट आहे. अनेक ठिकाणी ज्या प्रकारे महिलांवरती अत्याचार, महिलांचे कपडे फाडण्यात आले, आता हा प्रश्न किती महत्वाचा आहे. एकीकडे नारी वंदना म्हणतात आणि पोलीस व्हिडिओ उपलब्ध आहेत, काही महिलांशी कशा प्रकारे गैरवर्तन करतायत मी ते वर्णन करू शकत नाही. अशा प्रकारे त्यांच्याशी दुर्वर्तन करतात, अतिशय वाईट पद्धतीने करतात.
अशा पोलिसांचा शोध घ्यायला नको? अशा पोलिसांची इंडिपेंडेंटली चौकशी करायला नको? आणि आपले सरन्यायाधीश म्हणतात की हे सगळे व्हिडिओ बघण्याला मला वेळ नाहीये, मी आम्हाला काही दुसरे काही उद्योग नाही, अशा पद्धतीने ते बोलले. त्यांना कमाल आहे. म्हणजे ज्या सरन्यायाधीशांनी झुरळ म्हटलं आणि हेटाळणी केली काही जणांची, त्याच्यावर या पक्षाचा जन्म झाला, तेच सरन्यायाधीश आता म्हणताय की हे सगळे व्हिडिओ बघायला मला वेळ नाही. म्हणजे जेव्हा दंगली होतात, जेव्हा घरं पेटवली जातात, तेव्हा जर न्यायाधीश म्हणाले की नाही मला काही वेळ नाही याला बघायला, तर हे योग्य आहे असं तुम्ही म्हणाल? सरन्यायाधीशांचा आदर करून सुद्धा हे योग्य आहे असं म्हणावं लागेल, म्हणायचं आपण? म्हणजे सगळ्या व्यवस्था पोखरल्या गेलेल्या आहेत आज. आणि काही जण सिनिसिझमचा वापर करतायत, काही पत्रकार, आणि कशा पद्धतीने बातम्या देत आहेत बघा तुम्ही. काही ठिकाणी काही चॅनलवरती आज मी पोस्टही टाकली त्याच्यावर, आणि त्यामुळे लोक चिडलेले. त्या आंदोलक सुद्धा काही ठिकाणी अँकर्सना हाकलून देतात तिकडनं. अँकर्स जे रिपोर्टिंगला येतात ते, किंवा काही वार्ताहरांना सुद्धा हाकलून देतात, जे लोकांना माहिती आहेत की हे गोदी मीडियातले आहेत, त्यांच्याबद्दलचा लोकांचा असंतोष आहे. आणि काही पत्रकार तर याचं काहीतरी एक वेगळं मूल्यमापन करून अभिजितचं आंदोलन कसं मॅनेज केलेलं आहे, आणि भाजप आणि अभिजितचं कसं संगनमत आहे, किंवा भाजप, काही जण म्हणतात भाजप आणि काँग्रेसचं संगनमत आहे, काय वाटेल ते सिद्धांत मांडले जातात. अभिजित दिपकेचं आंदोलन कुठल्याही प्रकारे कोणी परदेशात जॉर्ज सोरोस किंवा कोणी मॅनेज केलेलं नाहीये, ना भाजपने मॅनेज केलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करून, उपेक्षा करून मीडियामधून, किंवा त्याची निंदा करायची, हेटाळणी करायची, आणि ते आंदोलन कसं फालतू असं दाखवायचं, हे संपूर्णपणे चुकीचं आहे. मी मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन जे झालं त्या ठिकाणी स्वतः गेलो होतो, अनेक मुलांशी बोललोय मी स्वतः. आणि हे उत्स्फूर्त आंदोलन केवळ मुंबईत झालं नाही, म्हणजे अभिजितला सपोर्ट करण्यासाठी. ते गडचिरोलीला झालं, ते चंद्रपूरला झालं, ते नंदुरबारला झालं, ठिकठिकाणी झालं आंदोलन, पुण्यात झालं. त्यामुळे आंदोलनाची बदनामी करू नका. आंदोलनामुळे कुठल्याही जे चांगल्या प्रकारचं असतं त्याच्यामुळे लोकशाही सशक्त होते. आज विरोधकांनी ज्या प्रकारे काम करायला पाहिजे होतं ते काम केलं नाही, म्हणून अभिजित एकदम पुढे आला. योगायोगाने पुढे आला, काही प्लॅन करून पुढे नव्हता आलेला. सरन्यायाधीशांनी कॉमेंट केल्यानंतर त्या आंदोलनाचा जन्म झाला. आणि कसा जन्म झाला? सोशल मीडियावरनं कसा जन्म आला? कारण लोकांमध्ये अस्वस्थता होती कुठेतरी, त्याला प्लॅटफॉर्म मिळत नव्हता, एकजूट होत नव्हती. अशाच प्रकारचं आंदोलन इराणमध्ये झालं, स्त्रियांनी केलं आंदोलन. अशाच प्रकारचं आंदोलन ऑक्युपाय वॉल स्ट्रीटमध्ये झालं, जिथे शेअर बाजाराला घेराव घालण्यात आला, कारण प्रचंड आर्थिक विषमता वाढायला लागली. म्हणून सगळ्या शेअर बाजाराच्या इथे आंदोलन झालं. तेहरीर स्क्वेअर म्हणजे तहरीर चौक इजिप्त, तिथे आंदोलन झालं. बहरीनमध्ये झालं, ठिकठिकाणी, ज्याला जस्मिन क्रांती म्हणतात ती झाली, उत्स्फूर्तपणे झाली, अचानकपणे झाली. आता काही जण शंकेखोर असतात, काही सिनिसिझम असतो की कशाने काय, यांनी काय होणार आहे, काय फरक पडतो याने, असं होतं, राहू दे ना, आपल्याला काय करायचंय. अशाने काही होत नाही. बदल टप्प्याटप्प्याने होत असतो, आणि अशा प्रकारची आंदोलनं यशस्वी होतात. अण्णांच्या आंदोलनात भले दोष असतील काहीतरी, पण लोक काही ना काही निमित्ताने एकत्र तरी आले. मग त्याचं राजकारण झालं, भाजप संघवाले त्याच्यात होते, हे ठीक आहे, पण तरी सुद्धा लोक एखाद्या कॉजसाठी एकत्र आले. आज व्हॉट्सअप, फेसबुक दिवसभर खेळणारे विद्यार्थी आज सामूहिकरित्या रस्त्यावरती आले, आणि ते एकमेकाशी संवाद साधायला लागले, बोलायला लागले, एकत्र घोषणा द्यायला लागले, गाणी म्हणायला लागले. ही किती चांगली गोष्ट आहे लोकशाहीसाठी. नाहीतर तुम्ही बसमधनं, लोकलमधनं जाताना कोणी कोणाशी बोलत नाही, ते आपले युट्यूबवरती व्हिडिओ किंवा रील्स बघत असतात, आणि स्वतः कुठल्याही प्रश्नामध्ये सहभागी होत नाहीत, त्याची दखल घेत नाहीत. मी आणि माझं एवढंच बघतात. आता निदान सगळे विद्यार्थी, आणि विद्यार्थीच काय, त्यांचे पालक, आणि कशाचाच म्हणजे पालकही नाहीत, नुसते त्रयस्थ आहेत,
ते सुद्धा दिल्लीमध्ये जातात, ही किती चांगली गोष्ट आहे. मग यांनी काय होणार आहे? असं होत नाही, असं हे चालूच राहतं, भ्रष्टाचार चालूच राहतो, सत्ताधारी असेच करतात, आज हा पक्ष उद्या तो पक्ष. हा जो सिनिसिझम आहे ना, तो नाहीसा झाला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी या ना त्या प्रकारे या ज्या आंदोलनं जे आहेत त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, खालीचा वाटा प्रत्येकाला उचलता येऊ शकेल. आणि म्हणून आज ज्या प्रकारची मुलं आणि मुली घोषणा देत आहेत आणि त्यांचा इरादा अजूनही पक्का आहे, कुठेही ते खचलेले नाहीयेत आणि आपल्या मागणीवर ठाम आहेत, आणि यामुळे काहीतरी चांगला बदल घडेल अशी आपण अपेक्षा करूया. जे केवळ भक्त आहेत भारतीय जनता पक्षामधले, जे मोदी शहांचे भक्त आहेत, खरं तर अमित शहानी तर राजीनामा दिला पाहिजे या लाठीमारामध्ये, पण ते देणार नाही. हे जे यांची जी घमेंड आहे ना, ती लोकच उतरवतील, आणि ही घमेंड अशी सहसा कायमस्वरूपी राहू शकत नाही. लोकशक्ती जी आहे त्याच्यावरती माझा विश्वास आहे. आज राहुल गांधींनी एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले भारतीय जनता पक्षातले अनेक जण, मी अगदी खासदार सुद्धा त्यांना सांगतात की हे बाब अति बास झालं आता यांचं, मोदी शहांचं, म्हणजे आता बास झालं यांचं, म्हणजे आता हे गेले पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. आणि पोलीस ज्यांनी त्यांना फरफटत नेलं त्यापैकी काही जणांनी कानात सांगितलं की हे यांना जायला पाहिजे आता, ही मंडळी गेली पाहिजे सत्तेतनं, असं ते म्हणत होते. म्हणजे काहीतरी बदल घडू पाहतो आहे. राहुल गांधी यापूर्वी सुद्धा म्हणाले होते की या एका वर्षाच्या आत काहीतरी बदल घडेल, तो धक्कादायक बदल असेल, होऊ शकतो असा. आणि असा बदल जर घडला, उद्धव ठाकरे तर दिल्लीत जाऊन आले, ते राहुल गांधींशी सुद्धा बोलले असतील, आतापर्यंत बोलणार होते, आंदोलकांना भेटला, अतिशय चांगली गोष्ट केली त्यांनी. आणि ते उद्धव ठाकरे म्हणाले की आता सत्ता परिवर्तनच व्हायला पाहिजे, आणि काहीच हरकत नाही, व्यवस्था परिवर्तन मुळात व्हायला पाहिजे. आणि व्यवस्था परिवर्तन चांगल्या पद्धतीने झालं तर काहीतरी बदल होईल. तो बदल लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा करूया. आणि तुर्तास इथेच थांबूया. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती करतो, आणि इथेच थांबतो. धन्यवाद.